नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। पिंपळगाव टोलनाका परिसरात तब्बल 535 किलो गांजा जप्त करण्यात आला असून या कारवाईत 1,12,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने पिंपळगाव टोलनाक्यावर सापळा रचून MH06BG 1776 क्रमांकाच्या पिकअप वाहनाची तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनातून 535 किलो गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी राहुल शांताराम पाटील धुळे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। आरोपीविरुद्ध NDPS कायद्यानुसार कलम 8 आणि 20 IIC अंतर्गत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत गांजासह गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 1,12,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस करत आहेत। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा नाशिक तेज न्यूज।